तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट गिरगाव चौपाटीवरती जाणार आहोत, कारण लालबागचा राजा गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा हा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। ओहोटी आल्यानं आता हे पाणी ओसरण्यास सुरू झालेलं आहे आणि आता गणपती बाप्पाला या नव्या तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत। यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष असा स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता, मात्र या तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती न चढल्यानं सकाळपासूनच विसर्जनासाठी काही अडथळे निर्माण झाले होते। मात्र आता ओहोटी आल्यानं सध्याची अपडेट समोर येते ती म्हणजे लालबागच्या राजाला तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। ओहोटीपर्यंत वाट बघण्याचा मंडळाचा हा निर्णय होता आणि आता हळूहळू हे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानं गणपती बाप्पाला तराफ्यावरती चढवलं जात आहे। त्यानंतरच खोल पाण्यात नेऊन लालबागच्या राजाची आरती केली जाईल आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं देखील विसर्जन केले जाणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवरती पाहतोय। ओहोटीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जात आहे। 8-8.5 तास झालेले आहेत। लालबागचा राजा सध्या गिरगाव चौपाटीवरतीच आहे। सकाळी भरती असल्यानं अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं विसर्जनाच्या वेळेस, मात्र आता ओहोटी आल्यानं हे पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता लालबागच्या राजाला या तराफ्यावरती चढवलं जाईल आणि त्यानंतर बाप्पाची आरती करून मनोभावे इथं बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनात मोठा विलंब झालेला आहे। पहिलंच हे असं वर्ष आहे। सध्या घोषणाबाजी देखील दिली जाते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत इथं गणपती बाप्पाला अर्थातच लालबागच्या राजाला तराफ्यावरती चढवलं जातं। ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। 8 तास झालेत, मात्र लालबागचा राजा अजूनही गिरगाव चौपाटीवरतीच आहेत आणि पुन्हा एकदा आता लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे। सकाळपासूनच भरती होती, त्यामुळे इथं लालबागच्या राजाला तराफ्यावरती चढवण्यास काहीसे अडथळे येत होते, मात्र आता ओहोटी सुरू झाल्यानं पाणी हा ओसरत चाललेला आहे आणि त्याचमुळे गणपती बाप्पाला आता तराफ्यावरती चढवलं जात आहे आणि हीच लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। मुंबईतील लाखो भाविकांचं खरं तर श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं ही विसर्जन मिरवणूक आणि हा सोहळा आपण बघत आहोत। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। जुई जाधव माझी सहकारी आहे आपल्यासोबत, आपल्याला सगळे ताजे अपडेट्स पोहोचवेल। जुई, सध्याचे अपडेट्स। अगदीच आपण 5 वर्षाची तब्बल 9 तासानंतर लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर ठेवण्यात आली आहे। सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता, मात्र भरती होती त्यामुळे ती मूर्ती तराफ्यावर चढत नव्हती, परंतु आता ओहोटी आहे, पूर्णपणे पाणी ओसरल्यानंतर ही मूर्ती आता तराफ्यावर आली आहे। संपूर्ण गिरगाव चौपाटीची जर आपण परिसर पाहिला तर मग सकाळी जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आता देखील गिरगावच्या या चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळते। लालबागचा राजा हा आता तराफ्यावर आला आहे, कारण आता अवघ्या काही मिनिटातच लालबागचा राजा समुद्राकडे जो प्रवास आहे तो सुरू होईल। मात्र जर आपण पाहिलं तर मग 24 तास उलटून गेले। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती, परंतु जी अडचण आली त्यांना, नैसर्गिक अडचण आपण ज्याला म्हणू शकतो भरतीमुळे, त्या अडचणीचा सामना त्यांना करावा लागला, मात्र तो सामना त्यांनी आता पार केला आहे आणि तब्बल गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर 9 तासांनी हा गणपती तराफ्यावर आला आहे आणि आता काही क्षणातच समुद्राकडे त्याचा जो प्रवास आहे तो देखील सुरू होईल। गणपतीचा जो विसर्जन मिरवणूक सोहळा अर्धा राहिला होता तो देखील आता पूर्णत्वाकडे निघाला आहे। निश्चितच जुई, आपण खरं तर या दृश्यांमधून बघू शकतोय मोठ्या संख्येनं हे सगळे गणेश भक्त इथेच एकवटलेले आहेत। नेमकी पुढे सोहळ्याची प्रक्रिया कशी असणार आहे, आरती नेमकी कधी घेतली जाईल, या संदर्भात काय माहिती? आता आपण जर पाहतोय भाविकांची गर्दी झालेली आहे। जेवढी गर्दी सकाळी झाली होती तेवढीच गर्दी आता देखील भाविकांची आपल्याला झाली पाहायला मिळते। मात्र आता गणपतीला जास्त विलंब न करता समुद्राच्या दिशेने नेलं जाईल, कारण का खूप विलंब झाला आहे। 24 तास उलटून गेले आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी, मात्र आता जास्त विलंब करणार नाहीत आणि जसा गणपतीवर तराफ्यावर बसेल तुझी जर आपण पाहतोय तर मग काही अजूनही तिथे कामं सुरू आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थितरित्या जो गणपतीची मूर्ती आहे ती तराफ्यावरती बसवली जात आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतरच गणपती समुद्राकडे प्रस्थान करेल। निश्चितच जुई, हे भाविक खरं तर आपल्याला बघायला मिळत आहेत, घोषणाबाजी देत आहेत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, त्यामुळे या गर्दीला पांगवण्यासाठी देखील कुठेतरी अडचणी येत असल्याचं दृश्यांमधून आपण बघू शकतोय। कशा पद्धतीनं तिथं या सगळ्या घडामोडींसंदर्भात खबरदारी घेतली जाते?
वर्षा खरं तर इथले जे भाविक आहेत त्या भाविकांना पांगवण्याचं काम इथे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. कारण का भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. प्रत्येक जण बाप्पाची झलक पाहण्यासाठी आतुरला आहे. प्रत्येक जण बाप्पाचा चरण स्पर्श करण्यासाठी आतुर झाला आहे. त्यामुळे पाणी असू दे त्या पाण्यात देखील भाविक उभे आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि आता आपण पाहतोय की त्यांची फार तिथे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या जे पक्ष कार्यकर्ते आहेत त्या मंडळाचे त्या कार्यकर्त्यांकडून आणि एक चेन तयार केली गेली आहे या संपूर्ण तलावाभोवती. आणि त्या चेनच्या बाहेर आपण पाहतोय वर्षा आता एकदम सुरळीतपणे गणपती तब्बल 9 तासाने तलावावर आला आहे आणि 9 तासानंतर यशस्वीरित्या या गणपतीला तलावावर आणलं गेलं आहे. ते शर्तीचे प्रयत्न सगळेजण करत होते त्यापासून शर्तीचे प्रयत्न त्यांचे सफल झाले आहेत आणि एकच जयघोष गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपल्याला निश्चितच जुई आपण पाहतोय खरं तर 9 तासांनंतर लालबागचा राजा अखेर तराफ्यावरती विराजमान झालेला आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाची इथं आरती घेतली जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला समुद्रामध्ये निरोप दिला जाणार आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत. खरं तर सकाळी 8 ते 9च्या सुमारास गिरगावचा या चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचला होता. मात्र नवीन तराफा होता आणि त्याच तराफ्यावरती चढवत असताना लालबागच्या राजाला या तराफ्यावरती चढवत असताना भरतीमुळे अनेक समस्या होत्या. भरतीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे काही अडथळे येत होते. मात्र जशी जशी आता हे पाण्याची जी संपूर्ण क्षमता आहे ती ओसरत चाललेली आहे तसतसा लालबागचा राजा आणि आता लालबागचा राजा तराफ्यावरती विराजमान झाल्याची ही थेट दृश्य आपण NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. अगदी थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाची आरती घेतली जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये नेऊन लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण NDTV मराठीवरती बघू शकतोय. कशा पद्धतीनं इथं आता आरतीची देखील तयारी सुरू झालेली आहे. मुंबईतील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा काहीसा विलंब झालेला आहे. गेल्या 9 तासांपासून लालबागचा राजा हा गिरगावच्या समुद्रातच विराजमान झाल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र अगदी काही क्षणांपूर्वीच लालबागचा राजा हा तराफ्यावरती विराजमान झालेला आहे आणि त्यानंतर आता इथं आरती घेतली जाईल आणि आरती घेतल्यानंतर लालबागच्या राजाला खोल समुद्रात जाऊन निरोप दिला जाणार आहे. जे भाविक रात्रीपासून या मिरवणुकीमध्ये होते ते देखील अजूनही इथेच आहेत. आम्हाला गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि आम्ही मगच इथून जाणार असं म्हणत हे सगळे भाविक इथे एकवटलेले आहेत. गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते. या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत. जुई जाधव आमची प्रतिनिधी आहे आपल्यासोबत. जुई, आता आरती नेमकी कधी घेतली जाणार आहे? आपण पाहतोय वर्षात खरं तर खूप विलंब झाला आहे गणपतीसाठी आणि आता 4:45 झाले आहेत चालू आहे. त्यामुळे आरती घेतली जाईल की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण का बराच उशीर झाला आहे आणि त्यामुळे कदाचित आरती न घेण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. उभ्या इथे आरती केली जाऊ शकते आणि त्यानंतरच आपण पाहतोय की संपूर्णपणे जी अर्धवट राहिलेली प्रक्रिया आहे विसर्जनाची ती पूर्ण केली जाऊ शकते. आपण इथे पाहतोय ती आलेला आहे, विराजमान झालेला आहे आणि त्यानंतर पूर्णपणे ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. मात्र आरती होईल की नाही याबद्दलच आशंका निर्माण झाली. निश्चितच जुई, आपण ही दृश्य बघतोय. मात्र साधारण समुद्र किनाऱ्यापासून लालबागचा राजा किती अंतरावरती आहे? साळवी देखील इथे आले आहेत. आपण प्रयत्न करूया की ते संवाद साधताय की नाही. मात्र संपूर्णपणे गणपतीची फिटिंग झाल्यानंतर ते संवाद साधतील असं म्हणणं त्यांचं आहे. त्यामुळे निश्चितच सुधीर साळवी काय प्रतिक्रिया देतात, नेमका का विलंब झाला याबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती देखील देतील. मात्र ती गणपती पूर्णपणे या तराफ्यावर विराजमान झाल्यानंतर संपूर्णपणे ते प्रतिक्रिया देतील. निश्चितच जुई, समुद्र किनाऱ्यापासून नेमका किती अंतरावरती आहे लालबागचा राजा आणि पुढे आता आरती जरी घेतली जाणार असली किंवा नसली, जो निर्णय पुढे होणार आहे यावरती आपलं लक्ष असणारच आहे. पुढे नेमकं खोल समुद्रात जाऊन किती अंतरापर्यंत नेऊन इथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे?
अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की खोल समुद्रामध्ये म्हणजे जवळपास मिनिटं जर आपण पाहिली तर मग 15 ते 20 मिनिटं लांब नेली जाईल ही मूर्ती आणि त्यानंतरच विसर्जन या मूर्तीचं केलं जाईल. मात्र 15 ते 20 मिनिटं आत म्हणजे जिथे यांना खोल समुद्र दिसेल, जिथे यांना खोल समुद्र जाणवेल तिथेच या गणपतीचं विसर्जन ते केलं जाईल. निश्चितच मंडळाकडून काय अपडेट्स दिले जात आहेत जुई? भरतीची वेळ आणि इतर सर्व समस्या यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असल्यानं आपली प्रतिनिधी जुई तिच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण बघतोय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असा जयघोष इथं हे सगळे भाविक देत आहेत. अनंत चतुर्दशी अर्थातच काल खरं तर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. गेल्या 30 तासांनंतर अखेर गणपती बाप्पा लालबागचा राजा हा सर्वांचा निरोप घेणार आहे. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघत आहोत. खरं तर सर्वसाधारणपणे सकाळी 9 ते 9:30च्या सुमारास गणपती बाप्पा हा तराफ्यावरती चढवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र नवीन तराफा असल्यानं आणि त्यामध्येच एक नैसर्गिक आपत्ती म्हणू शकतो ती म्हणजे भरती आली. त्याचमुळे इथं गणपती बाप्पाला तराफ्यावरती विराजमान करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. मात्र अखेर अगदी काही क्षणांपूर्वीच लालबागचा राजा हा तराफ्यावरती विराजमान झालेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्येच आता लालबागचा राजा सर्वांचाच निरोप घेण्यासाठी पुढे निघणार आहे. खूप विलंब झाल्यानं आता आरती होणार की नाही या संदर्भात साशंकता असली तरी सगळं काही अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय गणपती बाप्पाची. घर बसल्या तुम्ही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये NDTV मराठीवरूनच सहभागी होऊ शकणार आहात, कारण थेट गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण पाहतोय. गिरगाव चौपाटीवरती सध्या लालबागच्या राजाचं हा विसर्जन सोहळा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पुन्हा एकदा सुरू होतोय. अर्थातच लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन तिथे विसर्जित केले जाणार आहे. मात्र लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी अनेक भाविक हे गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत आणि ते बाप्पाला निरोप दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी ते कुठेतरी एक प्रार्थना घेऊन उभे असल्याचं कळतंय. गेल्या 1.5 ते 2 तासांपासून लालबागचा राजा हा खरं तर ओहोटीच्या प्रतीक्षेत होता. हे सगळं मंडळ ओहोटीच्या प्रतीक्षेत होतं. ओहोटी आली आणि त्यानंतर हे पाणी खरं तर कुठेतरी कमी झालं आणि त्यानंतर ही थेट दृश्य आपण बघू शकतो लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा आपण NDTV मराठीवरती अनुभवू शकताय कशा पद्धतीने आता लालबागच्या राजाचा इथं विसर्जन केले जाणार आहे. आरती संदर्भात अजूनही साशंकता आहे. मात्र आता अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि खोल समुद्रात लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे.